सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी ते दान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हॅलो. सुंदर ते विकू दे विकू उभे विटेवरी विकू दे रे बाळा विकू दे सुंदर ते दान उभे विटेवरी हॅलो एक कटावरी ठेवोनिया हॅलो हॅलो करकटावरी ठेवोनिया करकटावरी विकू दे विकू करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे श्रवणी मकर कुंडली विको दे विको तळपती श्रवणे कंठे कस्तुभ म्हणी विराजित कंठे कस्तुभ म्हणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे आवडेनी नांतर हेची ध्यान आवडेनी नांतर हेची ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबरा हॅलो 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 मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख तुका 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 मने माझे विको 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 दे
तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिण श्रीमुख आवडीने पाहिण श्रीमुख आवडीने आ तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर हेची ध्यान आ हो तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे आवडीने पितांबर अंधार हेची दान तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर जे सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी पाहता लोचने सुख झाले हो साजनी नाटाळ सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी पाहता लोचने सुख झाले हो साजनी
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर वा वा आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर भोगासी असावे सादर हा देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मग तो कृपा सिंधू निवारी साकडे देवावरी देवावरी बार खालोनिया देवावरी भार खालोनिया तो कृपा सिंधू निवारी साकडे भगवत कृपा सिंधू नेवारे साकडे आयरते बापुडे काय रंग येरते बापुडे काय रंग मग तो कृपा सिंधू नेवारे साकडे भगवत कृपा सिंधू नेवारे साकडे भवाचिया पोटी दुःखाची राशी भवाचिया पोटी दुःखाची राशी भवाची पोटे दुःखाची राशी भवाची पोटे दुःखाची राशी शरण देवासी जाता भले मग तो कृपा सिंधू नेवारे साकडे भगवत कृपा सिंधू नेवारे सामने साकडे नवे काय जागरिता हा चिंता वातो आता विश्वंभर चिंता वातो आता विश्वंभर मग भगवत तो कृपा सिंधू नेवारे साकडे येरते कृपार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरी जय भोबार कुमाई टाळा ना जय जय भोबार कुमाई गोपाल जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हॅलो 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 भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे
सादर देवावरी बार घालनिया देवावरी बार घालनिया मग तो कृपा सिंधू निवारी साकडे मगत कृपा सिंधू निवारी साकडे देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया मग तो कृपाशी निवारी साकडे मग तो कृपाशी निवारी साकडे एरते बापुडे काय रंग एरते बापुडे एरते बापुडे एरते बापुडे एरते बापुडे एरते बापुडे एरते बापुडे काय रंग तेव्हा पुढे काय रंग एराते बापुडे काय रंग एराते बापुडे एराते बापुडे एराते बापुडे एराते बापुडे काय रंग एराते
रती बापुडे काय रंग काय रंग काय रंग काय रंग काय रंग विठ्ठल पांडुरंगा कृ प्रथम नम दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जेने तारील हा संसार पुरु म्हणून विशेषाद्या धरू एकावरे जैसे डोळे अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे प्रगटे महानिरे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत तैसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एरते बापुडे कायरंक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग थोडा इको कमी करा. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा मानवी जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखातून खचून जाणाऱ्या मानवी जीवनाला सावध करणारा भगवान परमात्म्याच्या चरणाची सेवा करायला लावणारा आणि प्रारब्धात आलेला भोग किती त्रासदायक आहे याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरिता विठ्ठल विठ्ठल. जन्म झालेल्या सामान्य जीवाच्या वाट्याला सुख दुःखाची रेख येत राहणार. महाराज म्हटले सुखाच्या काळात जास्ती हुरळून जाऊ नका, दुःखाच्या काळात जास्त खचून जाऊ नका. आलं दुःख वाट्याला तर जोपर्यंत सहन होतं तोवर तुम्हीच सहन करा. ज्या दिवशी सहन करण्याच्या पलीकडे जाईल त्या दिवशी जबाबदारी त्याच्यावर घाला. देवावरी भार घालून या. प्रारब्धातला भोग आहे हे समजायचं. आपल्या दुःखाची जबाबदारी, आपल्या दुःखाचा बोजा परमात्म्यावरती टाकायचा. महाराज असं केल्यानं काय होईल नेमकं त्याचं उत्तर दिलं. मग तो कृपा सिंधू तोपर्यंत नाही, जबाबदारी टाकल्यानंतर मग तो कृपा सिंधू. उपमा देतानाही महाराजांनी जाणीवपूर्वक दिली. कृपेची नदी नाही,
कृपेचा ओढा नाही, कृपाचा सिंधू आहे सिंधू. कृपा करायला गेली तर ओढ्याला मर्यादा आहे, कृपा करायला गेली तर नदीला मर्यादा आहे. ओढ्याला पुराला महापूर पिंपरीकर तर त्याला तात्पुरती मर्यादा आहे. जास्त काळ तो महापूर राहणार नाही. एक दिवस राहील, एक रात्र राहील, 2 दिवस राहील. ओढ्याचा आलेला महापूर 1-2 दिवसात परत निघून जाईल. नदीला पाणी आलं तर भला मोठा दुष्काळ पडला तर एरवी 12 वाहणारी नदी, पण त्या दिवशी सुद्धा ओस पडते. मर्यादा आली. पण कृपा करायला लागला तर सागरा इतकी कृपा कोणी करत नाही. याचा अर्थ आजपर्यंत असं कधी पेपरला, न्यूज पेपरला बातमी आली नाही की आता समुद्र आटला, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आटला. अरे व्हायचंच नाही. कृपा करायला लागलं तर सागर पवित्र आहे. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. बर, असंख्य नद्या नाल्यांचं पाणी एकत्र येतं, सप्तमुखानं जाऊन सागरला मिळतं. अवघ्या झाल्यावर मी एकमय, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एकमय. नद्या नाल्यांचंही ओढ्याचं पाणी एकत्र समाविष्ट करतो सागर. शुद्ध पाणी आलं डोंगरातनं तरी तो एकत्र समावून घेतो. तसे सुख दुःख आपल्या पोटात साठवणारा देव आहे. विटेवरचा मालक म्हणतात त्याला सज्जन हो. त्याच्याजवळ जर आपलं दुःख हलकं केलं तर तो आपल्या पाठीमागं मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया अगाध निवाराया. आपले सुख दुःख त्याला सांगून टाकली तर भगवान परमात्मा ढालीप्रमाणे सांभाळ करतो. ढालीप्रमाणे का बरं? आनंदाच्या काळात ढाल पाठीवर आहे आणि दुःख आलं तर संकटाच्या काळात ढाल पुढे. हे युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. युद्ध असलं की संकट आहे आणि संकटात ढाल पुढे आहे. आणि युद्धात विजय झाला, आता पाठीवर गेली. तसा भगवान परमात्मा तुमच्या माझ्या आनंदाच्या काळात पाठीला आहे, मागे. आणि पुढे कधी? अरे संकट आलं तर आपल्या पुढे एक पाऊल आहे. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. एक पाऊल पुढे टाकतो, त्वरा झाली गरुडा टाकी आले मागे. गरुडावर बसून यायचं ना, वाहन आहे त्याचं. पण गरुडालाही मागं टाकलं त्यानं. ए गरुडा, अरे 6वा घेर टाक बाबा. अरे घेर संपले देवा. आणि मग असाच थांबतो, तुझ्या मागणं ये, तुझ्या सवडीनं. तिथं गरुडाला टाकून दिलं जगाच्या मालकानं. आणि द्रौपदीसाठी पुढं धावत आला. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. याचा अर्थ जबाबदारी तिनं टाकली तर गरुडालाही पाठीमागं टाकतो आणि पुढं धावत निघतो. म्हणून मग तो कृपा सिंधू निवारी. इतका तर मोठा दयेचा सागर आहे महाराज. मग आमचे पाहुणे रावळे सुखदुःखात यायचे नाही का आमच्या करचे परिवाराला? म्हणजे पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार सगळे सोयरे मृत्यूच्या अंतसमयी कामाला येत नाही. आपल्याला मुळात दुःख उत्पन्न होतं कुठून याचं उत्तर विचारलं तर आपण ज्यांच्यात आतापर्यंत माझं 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 म्हणायला लागलो ते तर माझं शब्द आपल्याला दुःखाशी कारणीभूत आहे. पण भवाची पोटी दुःखाची आराशी. भव शब्दाचा अर्थ आहे संसार, भय शब्दाचा अर्थ आहे भीती. वचा य झाला तर अर्थ बदलला. महाराज म्हटले भवाची पोटी म्हणजे संसाराच्या पोटी. 1-2 दुःख नाही हो, दुःखाची राशी. एक दुःख संपतं तर दुसरं उभं राहतं, दुसरं संपतं तर तिसरं तयारीत आहे, तिसरं दुःख संपतं तर चौथं दुःख पायात चपला घालून तयार आहे, चौथं दुःख संपतं तर 5वं दुःख आपलं शिंगणापूरच्या पाठीवर वाट पाहतं, 5व्या दुःखाला ओव्हरटेक करता तर 6वं दुःख कोतळ्यात हात धुवून उभं आहे. अरे हे एकवर मागच लागणार आहे. दुःखाची राशी. संसार आहे म्हटल्यावर दुःखाची रास आहे. महाराज म्हटले 1-2 दुःख नाही. आपलं भलं कशात आहे? सामान्य जीवाचं भलं. शरण देवाशी जाता भले. बर, काय करतो असा देव तुमचा? आणि मग शेवटी उत्तरार्धात सांगितलं काय करतो विचारू नका हो, माफी मागतो पण काय करू नका विचारतो. काय करत नाही तो? तुका म्हणे नव्हे काय त्या करिता. काय अशक्य आहे त्याच्यासाठी? त्यानं मनावर घेतलं तर जहर पिलाने वाली पुतना गालिया देने वाला शिशुपाल उनको भी मोक्ष देता है, हम तो उसके नाम की माला जपते है. जहर पाजायच्या उद्देशानं गेली पुतना मावशी तरी त्याच्या मनात आलं म्हणून उद्धार केला. शिशुपालानं शिव्या दिल्या तरी म्हणून त्याच्या मनात आलं म्हणून त्याचा उद्धार केला. आणि चांगल्या चांगल्या भजन करणाऱ्याला त्यानं पाताळातही घातलं, मनातच आहे ना त्याच्या. म्हणून तुका म्हणे नव्हे काय त्या करिता. काय केलं नाही हे विचारा, सगळं शक्य आहे त्याच्यासाठी. फक्त तुमच्याकडनं तो अपेक्षा एकच करतो, चिंता वातो आता विश्वंभर. हे विश्वजन निर्माण केलं, भरण पालन पोषण करता जो आहे, उत्पत्ती लय स्थिती ज्याच्या ताब्यात आहे तो करतो मग करतो मान्यता करतो शक्तीनं एकतेनं युक्त असणारा ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुण षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमार सत्य. त्याच्या सत्ता ज्याच्या हातात आहे
त्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर महाराज म्हटले तो तुम्हाला जीवनात कधी संकट येऊ द्यायचा नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. अशा काहीशा अर्थाचा अभंग आज करचे परिवाराच्या दारामध्ये निवडण्याचं प्रयोजन किम निमित्तानं आहे. सगळ्यांना ठाऊक असलं तरी सांगणं माझं कर्तव्य. न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या नातेपुते नगरीच्या जवळ असणाऱ्या पिंपरी नावाच्या गावामध्ये कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा अथवा स्वर्गवासी म्हणा, मारुती आप्पा बापूराव करचे आदरणीय आप्पांच्या प्रथम श्राद्धाचा औचित्य साधून समस्त करचे परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा एकदिवसीय हरिकीर्तन सोहळा वयाच्या 70-71व्या वर्षी आप्यांना आपला अखेरचा श्वास घेतला आणि ते निघून गेले. प्राणज्योत मालवली, देह जाग्याला राहिला, प्राणोत्क्रमण झालं, आत्मा बाहेर पडला. तर आप्पा निघून गेल्यानंतर आप्पांच्या पश्चात शोकाकुल त्यांचा संबंध करचे परिवार आहे. त्यामध्ये त्यांच्या संसार नावाच्या गाड्याला रथाची 2 चाकं आहे. पहिल्या चाकाचं नाव पत्नी आहे, दुसऱ्या चाकाचं नाव पती आहे. पती पत्नी नावाची चाकं जोडली तर संसार नावाचा रथ चालतो. सज्जना हो, एक चाक गेल्या वर्षी कोलमडून पडलं आणि म्हणून आप्पांच्या परिवारामध्ये लक्ष्मीच्या पावलानं ज्या नांदायला आल्या त्या श्रीमती शालनबाई मारुती करचे या पवित्र माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र काढावं लागलं. एवढं समर्पण आप्पांसाठी दिलं होतं. 4ही लेकींना घडवलं होतं, लेकरांनाही संस्कार दिले होते. संपत्तीचा वारसदार, संस्काराचा, विचाराचा वारसदार केलं. या सगळ्या नात्यांना पाठीमागं सोडून आप्पा गेले. तर शोकाकुल त्यांच्या 4ही कन्या नंदाबाई, बायडाबाई, रतनताई, वैशालीताई आणि त्यांचे 2ही चिरंजीव जे दिलीपरावजी करचे आणि शांतारामजी करचे आदी करून 2 सुना, 17 नातवंडे, 2 बहिणी, 1 भाऊ, 2 भाऊ 1 बहिणी, असा हा भला मोठा करचे परिवार आहे. आणि परिवारातून सगळ्यांना एक साथ बांधून ठेवणारे आप्पा आता आपल्या शिल्लक नाही. हे लक्षात ठेवा. घड्याळाच्या काट्याला जसे 2-4 काटे, मोठा काटा आहे, लहान काटा आहे, एक हळू चालतो, एक फास्ट चालतो. परिवारात जर कोणाच्या वाट्याला संकट आलं तर करचे परिवार, आपल्याही परिवारात असे 2-3 काटे. एखादा कमी कमवतो, एखादा जास्तीचं कमवतो, एक हळू चालतो, एक फास्ट चालतो. पण बाप का गरजेसाठी हे लक्षात ठेवा. बाप म्हणजे त्या घड्याळाची सेल आहे. अरे सेलच संपली तर बाकी काट्यानं किती पळायचं आणि थांबायचं का न थांबायचं हे सेलच्या हातात आहे. काटे थांबले का बरं? ते म्हटले आतापर्यंत पळलो, पण आधार या घड्याळाच्या पाठीमागं इतक्याशा सेलचा होता. अरे पाठीमागनं सेल आम्हाला आधार द्यायची, सप्लाय, आणि मग आम्ही धावायचो. आता असं वाटतं आयुष्यभर धावलो आणि जे आधारस्तंभ होते ते आधारस्तंभ आता राहिले नाही. आता कोणाकडे बघून धावायचं? आता धावण्यात मजा नाही, आता प्रपंच करण्यात मजा नाही. तसं करचे परिवाराला विचारधारा देणारे एक अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आप्पा होते. अत्यंत प्रचंड कष्टानं प्रपंच उभा केलेला आहे. काही लोक शून्यातनं विश्व उभी करतात, तर काहीला आधी शून्य तयार करावं लागतं बरं का अमोल बाबा. तर शून्य तयार कोण करतं? तर ही जुनी जाणती माणसं आहे. यांनी आधी शून्य तयार केला. मला आमचे दादासाहेब आल्यावर सांगत होते, म्हणे एक काळ असा होता, आमच्या आप्पांनी लोकांच्या घरची सालची मजुरी करून आम्हाला जगवलं. काय गरिबीचे दिवस आहे हो. प्रपंचात 4 लेकीची लग्न लावून दिली, 2 चिरंजीवाचं लग्न झालं, प्रपंच थाटला गेला. आता करचे परिवाराची अपेक्षा एक होती, ज्या बापाला आम्ही लहानपणापासून कष्ट करताना पाहिलं त्या बापाचे कष्ट आता थांबावे. त्याच्या पुण्याईनं चांगले दिवस परिवारावर आले. आता त्यांनी बसायचं आणि आम्ही कष्ट करायचं. त्यांच्या हातातलं सगळं आमच्या ताब्यात घ्यायचं. ज्या दिवशी बापाची चप्पल लेकाला बसायला लागली त्या दिवसापासून बाप अर्धी जबाबदारी लेकरावर टाकतो. अर्धी घ्यायची अर्धांगिनीनं आणि उरलेली अर्धी घ्यायची लेकरानं. आता बस आमच्या आप्पानं बसून आशीर्वाद द्यायचे दिवस होते, पण या आशीर्वादाच्या काळात भगवंताला आमच्या घरचे परिवाराचं सुख पाहवलं नाही. आणि ज्या वेळेला आशीर्वाद द्यायचे दिवस परिवारावर आले त्या दिवशी आमचा कष्ट करणारा देवाऱ्यातला देवानं चोरून नेला. आम्ही जर कदाचित त्या परिवारातलं कोण भगवान परमात्म्याच्या दारात गेलो तर वर्षभरात तुमच्या मनात एक शंका उपस्थित झाली असेल, देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा
वैराकार देव तुझा माझा हरे वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी दुःखाचे डोंगर दाखविसी दाखविसी बळे बांधुनी या देशी काळा हाती बळे बांधुनी या देशी काळा हाती दुःखाचे डोंगरा दाखविस्या पुढं सरळ जा. दुःखाचे पुढे या. डोंगर पुढे या पाठीमागे जागा नाही या पुढं. दाखविसे सरळ पुढं. बळे बांधुनी देशी काळा हाते बळे बांधुनी देशी काळा देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी 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 काय देवा आमचं पाप होतं गड्या कष्ट करणाऱ्या माणसाला आमच्या घरातनं घेऊन गेलास जगात काय अशी माणसं नाही का तर दुःख द्यायचं ठरलं तर आमच्याच परिवारात आला भगवान परमात्म्याच्या मूर्तीतनं कदाचित तुम्हाला उत्तर भेटलं असेल तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती नाही पण मी सांगतो देव उत्तर देत असेल बाबा अयोध्येला गेला तर भगवान परमात्म्याची साजरी गोजरी मूर्ती हातात धनुष्यधारी भगवाधारी राम प्रभू आणि मग त्याला दगडी कमान आहे बारकाव्याने निरीक्षण करा करचे परिवार त्याच्यावर प्रत्येक अवताराचं चित्र कोरलं देवाच्या मत्स्य अवतारापासून आणि मग देव सांगत आलं असेल बाबा एथना हिरो आले अवतार ते पहा मूर्ती अरे एक अवतार कार्य संपलं तर दुसरा देव येतो अवतार कार्य संपवलं अवतार संपवतो पुन्हा तिसरा येतो पुन्हा चौथा येतो असे सगळे 5 6 7 8 9 सगळे देव जन्माला आले आणि देव अवतार कार्य झाल्यावर जर थांबत नसतील तर येरते पामर जीव किती आपण पामर आहे अवतार राहत नसतील तर अवतावरच राहील का सांगा बरं आपण शेतकरी मंडळी आया है सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर महाराज म्हटले जय राजा ये महाराजा ये वो राजा ये महाराजा ये देखत देखत सब चले गए ओ दिन चार खड़ी काजीला दिन चार खड़ी काजीला दुनिया है मुसाफिर खाना दुनिया है मुसाफिर खाना खाना दुनिया है मुसाफिर खाना दुनिया है मुसाफिर खाना दुनिया है मुसाफिर दुनिया है मुसाफिर दोन चार दिवसाची जिंदगी आहे हो तुम्ही ते मुस्लिम संत सुफी संत होऊन गेले त्यांची भाषा जरा आहे का क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा गायन करताना ऐकवलं गेले क्या लेके आया बंदा क्या
लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला क्या लेके आया बंदा काय घेऊन आला हो याला तर समानार्थी अभंगलीला पक्षांगणी उतर दे तो ते का गुंतून या राहती महाराज म्हटले पखरं आभाळात उडतात आणि दाणे आपण टाकले की टिपण्यासाठी खाली उतरतात देव तर तुम्ही सगळी मंडळी अनुभवी आहात आई दाणे टिपण्यासाठी पाखरं जर खाली उतरली तर 2-4 महिने राहतात का हो? काम झालं की पाखरं उडून जातात तर इसे असावे संसारी तुमचं माझंही तेच आहे आपल्यालाही प्रपंच रूपी दाना टाकला भगवान परमात्म्यानं आणि त्या प्रपंच रूपी दाण्यामध्ये मग असंख्य लोक आपल्याला भेटली मग यातनं उत्पन्न त्यातनं उत्पन्न मग आपली लेकरं बाळ नातवंड परतोंड अरे यात गुंतला जीव पण ज्या दिवशी वय झालं त्या दिवशी आपल्याला आपल्याच परिवारातली लोक काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणते झाला भुईभार काढा काढा म्हणते त्याचा झाला भुईभार स्वजन स्वगोत्र स्वजन सोबत्रे ऐसा करीती विचार करीती विचार हे काढा काढा म्हणती याचा झाला भुईभार काढा काढा म्हणते त्याचा झाला भुईभार ए काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार आपल्या रक्ताची माणसं म्हणतात लांबचा आला का उचला आता याचं उत्तर आहे का हे हसण्यावारी नाही हे टाइमपास साठी नाही साधू संतांचे हे वाङ्मयाचे शब्द आहे महाराज म्हटले ज्या दिवशी आपल्या देहातून प्राण बाहेर पडतो तर 3-4 तासाच्या वर आपल्याला स्वतःची लोक जवळची ठेवत नसतील तर आपलं अस्तित्व कुठपर्यंत आहे आपण धनाच्या पाठीमागं लागलो धन कमवतो जीव पण कुठपर्यंत जोपर्यंत त्याला नी हा शब्द लागत नाही तो नी शब्द लागला तर निधन आणि निधन झाला तर मग सगळं मग तेथे नसलेची काही सत्ता संपदा राहील ठाईची ठाई महाराज म्हटले काही कामाला येत नाही एने कले ओ जाने ओ शेवटी एने कले जाने ओ शेवटी खाले हो जाने ओ शेवटी येणे खाले हो जाने ओ शेवटी येथे राहण्याची हो नाही कल्प पोटी येथे राहण्याची नाही कल्प पोटी जोडीले ते धन नचले लक्ष कोटी हो जोडीले ते धन नचले लक्ष कोटी जोडिले हे धन नसरेची कोटी जोडिले हे धन नसरेची कोटी म्हणून झाली सावळ्याची बेटी व म्हणून झाली सावळ्याची बेटी ओ झाली सावळ्याची बेटी व म्हणून झाली सावळ्याची बेटी ओ येणे कले ओ जाणे ओ शेवटी
दुःख दोषाने दर्शनम. जन्म झाला हे आपल्या हातातलं नाही, मृत्यू होणार आहे हे आपल्या हातातलं नाही. त्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे त्याचं नाव आयुष्य आहे. आयुष्य नावाचं अंतर तुमच्या माझ्या हातात आहे. अशा अंतरात जर दुःख वाट्याला आलं तर काय करायचं? देवावरी भार शब्द वापरले सांत्वनासाठी. करचे परिवाराचं सांत्वन करायला तुकाराम महाराज आले आणि तुकोबराय म्हटले, ओ करचे परिवार, नाराज होऊ नका. आप्पांचं तुमच्यावरती प्रेम होतं, तुम्ही आप्पांची सेवा केली हे मान्य आहे. पण ज्या दिवशी संसार रूपी सागरात दोन काठ्या एकत्र टाकल्या जातात, कायमस्वरूपी राहण्यासाठी नाही, ज्या दिवशी पाण्याची लाट आली तर दोघाला विभक्त केलं. दोन ओंढक्यांची होते सागरात वेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा, हे क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ मानवाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणा. माय कैकयी ना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. सुख आलं तरी तुमचा दोष नाही, दुःख आलं तर तोही तुमचा दोष नाही. सगळ्या रामायणकारांनी महाराष्ट्रात सांगितलं, कैकईनं वनवास दिला, कैकईनं वनवास, हे तिचा दोष नाही हो. खेळ चाललासे माझ्या, देव म्हणतो साक्षात, माझ्या पूर्व संचिताचा खेळ आहे आणि म्हणून दोष तिला देऊ नका. आणि लक्षात ठेवा सज्जन हो, जोपर्यंत सुख तुमच्या माझ्या वाट्याला येतं, सुख पचतं हो, दुःख पचत नाही. दुःख पचनी पडत नसेल तर हलाहल विष प्राशन करण्यासाठी जसं भगवान महादेवाला पुढं केलं सगळ्या देवानं, आणि विश्वाला हलाहल विषापासनं वाचवलं, आणि म्हणून महादेवाचा कंठ निळा झाला. नीलकंठेश्वर आपल्या शेजारीच देवस्थान आहे महादेवाचं. महादेव जे विष प्राशन करत नव्हते तर विश्व टिकतच नव्हतं. आपल्याही परिवारात दुःख नावाचं विष येतं. हे लेकरा बाळांना नाही, हे आपल्या घरातल्या बाप नावाच्या महादेवासाठी आहे. त्या महादेवानं हलाहल विष पिलं आणि कंठ निळा झाला. आपल्या घरातल्या या फोटोत दिसणाऱ्या आप्पा नावाच्या महादेवानं दुःख नावाचं विष आपल्यासाठी प्राशन केलं आणि मग प्रपंच उभा केला. आता घर, गाडी, बंगला, नोकर चाकर सगळी दिसत असेल करचे परिवाराचं, पण या सगळ्या इमारतीखाली गाडून पायात घेणारी दगडं कोणती असतील तर त्या पहिल्या दगडाचं नाव पायातल्या आप्पा नावाचं, हे लक्षात ठेवा. त्यांनी स्वतःला झिजवलं हो. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला हो, फट्टा मंदी हा सुजरी कना वाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या साठी उभा उभा जन्मभर. आभाळाच बळ त्यानं झाकल आभाळ, त्याच्या इनाजीन सार
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. महाराज म्हटले आयुष्य जिजवलो पायात गाडून घेतलेल्या आप्पांना आम्हाला पंचबरामा चिरंजीवाला लेकीला अर्धांगिनीला दुःख आहे, 4 लेकीला दुःख आहे, 2 चिरंजीवाला काय करायचं नेमकं आम्ही. उत्तर दिलं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या आलिया भोगासी असावे सादर आलिया असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर. वा वा आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर आलिया भोगासी असावे सादर असावे सादर आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. देवा वरी भार घालूनिया देवा वरी भार घालूनिया देवा वरी भार घालूनिया. वा वा जय हो देवा वरी भार घालूनिया. देवा वरी भार घालूनिया देवा वरी भार घालूनिया देवा वरी भार घालूनिया. वा वा जय हो देवा वरी भार घालूनिया. भगतो कृपा सिंधू निवारी साकाळे 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 दिवाळी साखरे भगतो कृपा सिंधू दिवाळी साखरे भगतो कृपा सिंधू दिवाळी साखरे भगतो कृपा सिंधू दिवाळी साखरे. वा 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 टाळी वाजवा. गायन आहे महाराज. असं गोड गायन असलं तर मग कीर्तनकारांना ऐकणार आहे मजा आहे. नाही तर आपण कीर्तन रंगात आणायचं आणि मग त्यांनी तोंड वाचायचं हे उपयोगाचं नाही महाराज. संगीत एक ऐसी शक्ती है हर स्वर में बसे है राम रागी जो रागिनी सुनाई तो रोगी को मिले आराम. म्युझिक इज लाईक मेडिसिन टू अस. औषधासारखं काम करतं होय. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे बसलेल्या मंडळीला. घरात कुणी आजारी असेल तर त्यांना सायंकाळच्या वेळेला हरिपाठ ऐकवत जा, पहाटेच्या वेळेला काकडा आरती ऐकवत जा. अहो 50% तर गोळ्या कामच करत नाही, 50% याचंच काम आहे. मग हे भजन म्हणणारी माणसं बघा तंदुरुस्त कसे हे अजूनही विना या वयात घेतात 2-2 तास. 60 वर्षाचं झालं तरी ते मणक्याला बेल्ट लावतात ऑफिसमध्ये काम करणार. राहिलं नाही ना पहिले दिवस. ताकद आहे भजनात. म्हणालिया भोगासी
असावे सादर. करचे परिवारासाठी पहिला उपदेश केला तुकोबराईंनी. आप्पा गेले हे दुःख तुमच्या जीवनातलं आहे. आता हा भोग समजा प्रारब्धाचा आणि त्याच्यासाठी सादर व्हा. सादर शब्दाचा अर्थ आहे त्या परिस्थितीत त्याचा स्वीकार करा. समयासी सादर व्हावे अशाच अर्थाचा एक अभंग आहे सावतवांचा. कोणी दिवसी वैसोनी हातीवर कोण दिवसी पालकी सुभेदार कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे हो समयासी सादर व्हावे. नेलं नाही अभंग. कधी कधी म्हणले आपल्याला 4 चाकी गाडीत जावं लागल पण गाडीचा घोटाळा झाल्यावर 2 व्हीलर बी जावं लागल ना. अरे कधी कधी पंचपक्वानाचं ताट आहे, कधी कधी शिरा भाताव सुद्धा उठावं लागल. एखाद्या दिवशी तेही मिळेल नाही तर एखाद्या दिवशी उपासही घडेल. कधी कधी बिस्लरीचं पाणी असेल, कधी कधी जारचं असेल, कधी कधी चांगली सिस्टम असेल, कधी कधी एका भोंग्यावर करावं लागल. ह्या सर्व सिस्टम असेल, कधी यूट्यूब चॅनल असेल, कधी ऐकायला समाज असेल, कधी एकरात मांडव आणि त्यात 5 पांडव. परिस्थिती सारखी राहत नाही ना. आणि आलिया भोगाशी असावे सादर. सगळ्यात पहिला गोष्ट आजच्या अभंगातनं महाराजांनी सांगितली, परिस्थितीशी 2 हात करायला शिका. आणि सध्या ही गोष्ट चुकल्यामुळं समाजात विद्राक अवस्थेता निर्माण झाली. हे सावधान व्हा. काल परवा छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तिसगाव नावाचा परिसर आहे आणि त्या तिसगाव परिसरामध्ये खवड्या नावाचा एक डोंगर आहे. तुमच्या मोबाईलला आली असेल बातमी. 2 दिवस झालं वाऱ्यासारखी फिरते. कोण म्हणतं आयफोनसाठी जीव दिला, कोण म्हणतं कौटुंबिक वाद होता. आपण काय पत्रकार नाही किंवा आपण त्याची शहानिशा करायला तिथं गेलो नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे, आप्पांनी जे संस्कार या परिवाराला शिकवले कदाचित तिथं ते कमी पडले. हे लक्षात ठेवा. मला आल्यानंतर परिवार जर सांगत असेल खायला आम्हाला अन्न नव्हतं तशा परिस्थितीत आप्पांनी जगवलं. कोण आयफोन देतं महाराज, कोण 4 चाकीत बसवतं, कोण 2 व्हीलरला बसवतं. नाही 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 नाही. सध्या अमोल बाबा तुम्ही मी माफी मागतो संप्रदायाची. आपण सगळेजण सध्या कशाच्या पाठीमागं धावतोय. तर पहिली गोष्ट आहे आपल्याला सन्मान पाहिजे. 2 आपल्याला संपत्ती पाहिजे. 3 आपल्याला नाव लौकिक पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं, प्रसिद्धी व्हावी, सन्मान भेटावा, पैसा भेटावा. अरे पण याच्यापेक्षा हे धावण्याच्या पाठीमागं लागलो तर कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं आणि परिणाम याचा असा झाला, आपण आयतं दिलं पोरांना. आयतं आपल्या ग्रामीण भाषेत सांगायला गेलं तर आपली पोरं आईत खाऊ झाली. जितकं कष्ट आप्पांच्या पिढीला झालं तितकं आपल्याला होईल का सांगा बरं. आणि जितकं आपल्याला होईल तेवढ्या टाळ करायला होईल का. अरे जेवढं त्यांना होईल तेवढं त्याच्या पुढच्या पिढीला व्हायचं नाही. याचा अर्थ कष्ट करण्याची धमक आता पिढीत राहिली नाही. दुसरी गोष्ट आपल्याकडनं चुकली, हे पालक म्हणून ऐका नाही तर आपलाही कडेलोट ठरलेला लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट आपल्याकडनं चुकली, आपण आपल्या लेकरांना नाही म्हणायला शिकवलं नाही. आणि शिकवलं नसल्यामुळं त्याला नाही ऐकायची सवय लागली नाही. कोण म्हणतं त्यानं आयफोन मागितला, बापानं दिला नाही, आईनं दिलं नाही. मी व्हिडिओ पाहिला महाराज. आई गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकत होती लेकराकडं. ए लेकरा, मला त्यांच्या कौटुंबिक वादाचं घेणं देणं नाही. हे नीट ऐका परत. नवरा बायकोचं भांडण असेल, बाप लेकाचं असेल, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ते 4 भिंतीच्या आतला विषय. म्हणजे कॅमेऱ्यात दिसलं, रेकॉर्ड करणारी लोक दाखवत होती, गळ्यातलं मंगळसूत्र काढते बायको आणि आपल्या लेकराच्या पुढं फेकते. पोरा तुला कशाची कमतरता पडते. बापाचं जमत नाही ना, हे मंगळसूत्र घे. आजपासून बापाशी सुद्धा नांदत नाही. पण माझ्या तोंडाकडं पारे राजा. अरे 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं तुला, मंगळसूत्र टाकून देते. फक्त माझ्यासाठी जीव देऊ नको. काय नडलं होती तिचं. त्या खवड्या डोंगराची जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, 1 वर्षापूर्वी तेच पोरगं तिथं गेलं तर आत्महत्याला. आणि मग ते फॉरेस्टच्या लोकांनी, पोलीस डिपार्टमेंटनं त्याला विनंती करून बाजूला काढलं. महाराज काल परवा दिवशी ते परत तिथंच गेलं. बापही उपस्थित आहे, आई उपस्थित आहे, गावचे सरपंच आहे तिथं, 5-50 लोक आहे. खालून हायवेवरनं लोक फोटो व्हिडिओ काढतात, वर डोंगरावर गेलेले फोटो व्हिडिओ काढतात. अरे नको राजा असं करू. 2 तास विनवण्या केल्या. 2 तास.
ऐकलं नाही त्या पोरानं. पाठीमागं सरकत गेला. आई पुढं जात होती तर लोकांनी जाऊ दिलं नाही. आईचं काळीज आहे महाराज. कोणाला वाटेल लेकरू मारावं, चांगलं असो नाही तर वाईट असो, आई आई आहे हे लक्षात ठेवा. आई झाल्याशिवाय तुम्हाला आईचं अंतकरण कळायचं नाही, बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण कळायचं नाही. जात होती पुढं आई, जाऊ दिलं नाही. आणि मग बाप बोलता बोलता त्याच्या पाठीवर बॅग अडकवलेली होती बापाच्या. ए लेकरा, आजपर्यंत काही चुका झाल्या असतील पालक म्हणून तर आम्हाला माफ कर, पण आम्हा दोघा नवरा बायकोच्या साठी तरी एक दिवस आम्हाला संधी दे. इथून पुढे आमच्याकडनं चूक होऊ द्यायचो नाही. अरे गुड घे टेकले बापानं माईनं, लेकराला दया आली नाही. इतकं डिप्रेशन मध्ये गेलं, एवढं डिप्रेशन मध्ये त्यानं ठरवलंच आज जीव द्यायचा. पण एकट्याने जीव नाही दिला. बाप वाचवायला गेला. काही काळीज आहे बापाचा. ऐका 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 बसलेले, बाप वाचवायला जातो तर बापाचा हात पोरग पकडतं, त्याचा तोल जातो, त्याचाही मृत्यू होतो आणि बापही त्याच्यासोबत खाली पडतो. तुम्ही पाहिलं ना, लाईव्ह व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला लोकांनी लाईव्ह. पण इतक्यावर थांबलं नाही कुटुंब. आईनं डोळ्यानं पाहिलं माझं लेकरू गेलं आणि माझा मालकही गेला. आता कोणासाठी जगायचं? अहो 1 मिनिट गेला नाही, 10 सेकंदात तर पाठीमागनं तिसरी उडी पडली. आईनंही स्वतःचा जीव दिला. अजून 2 दिवस या घटनेला झाले नाही. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य जरा नीट ऐका. लहानपणापासून जर त्याला नाही म्हणायला शिकवलं असतं किंवा कौटुंबिक वाद असेल तर दोघा नवरा बायकोचा वाद जर चव्हाट्यावर आला नसता, दोघा नवरा बायकोच्या वादाचा परिणाम जर त्या पोराच्या मेंदूवर झाला नसता तर कदाचित एक कुटुंब वाचलं असतं. माझी विनंती आहे, आपल्या लहान लेकराला संपत्ती कमी द्या किंवा अधिक द्या, हा तुमचा प्रश्न आहे, पण संपत्तीच्या आधी त्याला संस्काराचा वारसदार करा. अर्धा डझन वही मागितलं तर 2 आणून द्या आणि मग त्याला 4ची किंमत कळू द्या. 1 डझन पेन मागितलं तर 2च द्या, मग 10ची किंमत कळू द्या. आपण अर्धा डझन मागितल्यावर 2 डझन देतोय, ते 1.5 डझनचं तर राखच करतंय, पेटवतंय. याचा अर्थ काय? आयतं मिळालं. पायात घालायला चप्पल बापाला नव्हती तर तोच शिवायचा आणि तोच घालायचा. चिंध्या बांधल्या बापानं. ह्या आप्पांच्या काळात काय पॅरागॉन होती का? आप्पाच्या काळात काय रेड शिपचा बूट होता का? अरे नाही. 1 धोतर फाटलं तर त्यालाच गाठी मारायच्या. 1 सदरा मळका झाला तर तोच पुन्हा पिळायचा, तोच घालायचा. दाढी वाढली तर सलून मध्ये गेल्यावर नाभिकाला 20 रुपये द्यावे लागतील. कपड्याच्या साबणानं दाढी करायचा बाप. काय कष्ट काढले हो. परिणामी 4 लेकीचे लग्न. नाही तर गरिबीच्या काळात कोण लग्न करतं? अहो 4 लेकीचे लग्न करायला 1 वेळच्या जेवणात खर्च करतो तो बाप आहे. अशा 1-2 नाही, 4 लेकीची लग्न लावली आणि तिनंही मोकळ्या हातांनी भरभरून आशीर्वाद दिला. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिले छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. 4 लेकी असल्या तर थोरलीचं लग्न झाल्यावर रडले असतील आप्पा. पुन्हा तिच्या नंतरचीच, पुन्हा नंतरचीच. अहो 4 बऱ्या रडले आप्पा. 2 चिरंजीवाचं लग्न केलं आणि मग आता पती पत्नीचा संवाद झाला असेल. आता आपलं कर्तव्य पूर्ण झालं. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. वय झालो माझा आता. कॅन्सर सारख्या असाध्य आजाराशी धुंद दिली. प्रयत्न केले, लेकरं बाळ म्हणायची आमच्या वजना इतक्या नोटा घालवतो आप्पाला, पण भगवंता आमचा बाप आमच्या जिवंत राहू दे. देवाला दया आली नाही. आले देवाची या मना तेथे कोणाचे चालेना. आपले प्रयत्न निष्फळ ठरले, आपली सत्ता कामाला आली नाही आणि मग आप्पा देवा घरी गेले. असं दुःख जर वाट्याला आलं तर आपण त्याच्यावर जबाबदारी का घालायची? महाराज म्हणले, महाभारतामध्ये असा प्रसंग आहे. भगवान परमात्म्याची लाडकी बहीण आहे, तिचं नाव आहे द्रौपदी. 5 पांडवाच्या पाठीमागं देव उभा आहे आणि कौरव सामोर आहे. आणि मग भगवान परमात्मा, ते महाभारताचं युद्ध तुम्हाला सगळ्याला ते प्रसंग माहित आहे. देवावरी भार घालून या. 1 पॉईंट ठेवा, रिपीट. काय करतो नेमका जबाबदारी घातली हो? हे करचे परिवाराच्या लक्षात येईल. आणि मग शयन कक्षामध्ये झोपले भगवान परमात्मा. ऐकलं तर कळेला. पायथ्याला येऊन बसले अर्जुन महाराज, डोक्याजवळ बसले दुर्योधन. तुम्हा सगळ्याला पाठ आहे ते, मला पुढचं सांगायचं महत्वाचं. जसे देव जागे झाले, जे हरी अर्जुन महाराज, जे हरी दुर्योधनजी,
अरे देवा आधी मला जे हरी घाल, दुर्योधन म्हटलं. हे मानापानाची लोक समाजात असे बरेचसे दुर्योधन आहे. ते म्हणतं माझं वर नाव टाकाय पाहिजे होतं, त्यानं तळात का टाकलं? अरे तळात टाकून आहे तर वर टाकून नाव टाकलं ना. बरेचसे दुर्योधन अजून भजनी मंडळात जिवंत आहे. ते म्हणते गावचा सप्तान माझं नावच टाकलं नाही, मी काव जाऊन? तू नाही गेला तर का सप्ता बंद पडत नाही? मानापानाची अपेक्षा करायची नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. अन्न किती मिळायचं हे नशिबावर आहे, मान किती मिळणार हे नशिबावर आहे, आणि धन धन सुद्धा नशिबावर आहे. नाही तर हजारो कोटीचा घोटाळा करणाऱ्याला सुद्धा अजून पोत्यानंच येतंय, आणि इमानदारीनं जगणाऱ्याला अजून लोकांच्या त्रुवाजानं जावं लागतंय. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दे बसलेले मंडळी. फक्त जर कष्टावर पैसा अवलंबून असता तर खडी फोडणारा सगळ्यात श्रीमंत झाला असता. बरोबर आहे ना? अरे त्याच्यासारखं कष्ट कोणाचंच नाही ना. खांदणी बांधणी करणारा. अरे कष्ट किती आहे? इमानदार कष्ट आहे. पण कष्टानं पैसा फक्त मिळत नाही, कष्टासोबत त्याला प्रारब्ध असावं लागतं. अन्नमान धन, तीन गोष्टी. आणि म्हणून दुर्योधनाला जे हरी नंतर, अरे दुर्योधना आधी घालतो वा जे हरी, देवावरी भार घालून या. मुद्दा लक्षात ठेवा अभंगातला. आप्पा गेले तर आपण देवावर का जबाबदारी घालायची याचं उत्तर आहे. मग देव म्हणले तुम्ही कशासाठी आला हे माझ्या ध्यानात आलं, मला सगळं कळतं. बर, पण तुम्हाला सांगतो बाबा, युद्ध जर कुरुक्षेत्रावर करायचं असेल, माझं तर म्हणणं युद्ध केल्यावर प्रश्न मिटणार नाही. मग काय करा? अरे भांडण करण्यापेक्षा बसून मिटवा ना. वाद केला तर संवाद थांबेल, आणि संवाद केला तर वाद थांबेल. काय देवाचं उत्तर आहे हो? वाद जर करत बसला भांडण तर संवाद होणार नाही परत तुमचा. आणि आता जर संवाद केला खोलीत बसून तर पुन्हा वाद करायचा प्रश्नच येत नाही. पण अर्जुन महाराज म्हटले आम्ही मिटवायला तयार आहे. दुर्योधन म्हटले देवा तुला फुकटचा सल्ला द्यायला इथं आणलं नाही, काम काय विचार. काय काम आहे? देवाने विचारलं. हे नीट आहे का 2 मिनिटासाठी? काय नाही देवा, तुझी मदत पाहिजे. अरे मदत? माझे 2 भाग होतील. एक माझं सगळं सैन्य एका बाजूला, आणि 2 मी एका बाजूला. बर, पण अट माझी अशी आहे. काय? ज्या बाजूने मी असेल त्या बाजूने हातात शस्त्र घेणार नाही, निशस्त्र होईल, आणि मी लढाई करणार नाही. मग 4 भाकरी खायला आणि 4 हिताचं सल्लं देईन. दुर्योधन म्हटलं तुला का प्रवचनाला न्यायचा का तिथं? अरे सैनिक दे, सैनिक. मनुष्यबळ पाहिजे आम्हाला. आधीचे 100 त्यांचं सैन्य कौरवाचं, आणि हे देवाचं सैन्य. आता सेना झाली मोठी. 5 पांडव पडले. देवावरी भार घालून या. काय गंमत आहे का मंडळी? 5च पांडव, पण भगवान परमात्मा यांच्या बाजूने गेला अर्जुनाच्या. जाता जाता दुर्योधनानं काडी टाकली. बरेचसे काडी लावणारी लोक अजून समाजात आहे. भावाभावात भांडण लावल्याशिवाय त्याला दम निघत नाही. जावं जावंच जमलं तर त्याला बरं वाटत नाही. एक भाऊ बाहेर राहिला असला, एक गावाला राहिला असला, तर हे गावातलं काडी टाकतं गावात राहणाऱ्यालाच. धाकटी गेली जाऊ बाई तुझी मुंबईला आणि पुण्याला, ती राहती येत, आणि तुझा खुरपायला रोकाच्या रानात, आणि मग ती घरी आलेले हातपाय आपटतच येते. तिला पहिली इथं बोलवा, आणि आपण पुण्याला चला. आता पुण्याला का गाजरं खायची का? अरे त्याची नोकरी प्रारब्धाची म्हणून राहते ना ती. पण भांडण लावणारे नारद महर्षी अजून समाजात आहे. हे नीट आहे का? भाऊ शब्दाचा अर्थ आहे भा आणि उलटा वाचा उभा. गाव विरोधात जाऊ द्या, भावानं विरोधात जायचं नाही. ज्या दिवशी गाव विरोधात उभा असेल त्या दिवशी भाऊ आपल्या पाठीशी उभा असेल ना, थोरला धाकटा, तर जग जिंकल्याचं पाठबळ मिळतो. गोड आहे, गोड आहे. ज्या घरात भाऊ भावाची एकी आहे, अरे जोवर झाडूची मूठ बांधली किती कचरा साफ करते, झाडू सुटला तर झाडूचाच कचरा होतं ते. आणि भावासारखा भागीदार नाही. हे नाती लिहून ठेवा जरा. बापासारखा सल्लागार नाही, सल्ला लोकाचा घ्यायचा नाही. पाहुण्या रवळ्याचा सल्ला घेऊच नका. जवळ गिराईक जमिनीला लागत नाही तवर पाहुण्याला दम निघत नाही. पाहुण्याला प्रगती पाहायची नाही, भावकीला प्रगती पाहवत नाही. कुत्र्याला गतीन भावकीला प्रगती पाहवतच नाही. असा आकाशात उडणारा कीटक, आणि मग त्याच्या पाठीमागं ते साप लागला. खाऊन टाकतो तुला, खाऊन टाकतो. पाखरं म्हणायला लागलेले का? अरे मी किड्या मुंग्याच्या जातीचा मी कीटक, एवढं समाजा जिवारे सापा. नागपंचमीला का दूध कमी पडलं का तुला? मला खायला लागला. हे नीट आहे का? आणि मग ते कीटक सांगतो सापाला, काय बाबा तुझं माझं वाकडं, तू वेगळे युनितला मी वेगळे युनितला, तुझी जात वेगळी माझी जात वेगळी, तो सरपटणारा मी हवेत उडणारा, काय वाकडं म्हणून मला खातो?
आणि मग त्या सरपटणाऱ्या सापानं जे उत्तर दिलं ते घरी घेऊन जा पिंपरीकर. असे बरेचसे साप अजून समाजात आहे. तो साप सांगतो तू उडायचं बंद कर आणि मग तुला खात नाही मी. असे बरेचसे समाजात साप आहे. ज्याला तुम्ही उडायला लागला म्हणजे तुमची प्रगती झाली तर त्याला पाहत नाही. भावकीतला माणूस मोठा झाला त्याला पाहणार नाही. 10वीत शेजाऱ्याच्या पोराचा नंबर पहिला आला तर शेजारी 2 महिने जेवलाच नाही. अर्धीच चपाती कमी झाली. का रे बाबा? डॉक्टरला निदान लागना, MD डॉक्टर, MBBS डॉक्टर, स्पेशलिस्ट निदानच लागना. का भूक कमी झाली? का भूक? टॉनिक दिलं तरी भूक वाढना. आणि मग त्यानं सांगितलं शेजारच्या पोराला 98% पडली. मग याचं काय झालं? त्याचं जळकी प्रवृत्तीची लोक समाजात निर्माण झाली. मग सावध व्हा. सल्ला घ्यायचा तर बापाचा घ्या. हे माझं ऐकताय ना तुम्ही? बापासारखा सल्लागार नाही, मग आईसारखा हितचिंतक नाही, बहिणीसारखी दुसरी माया नाही. रक्षाबंधन बंधन आला तर राखी पौर्णिमा. असल घरात बहीण जिवंत तर तिला भाग्यवान समजा. आपण भाग्यवान आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया. मी तर म्हणतो अमोल महाराज, घरात जर शिस्त लावायची असेल तर पहिली मुलगी असावी आणि मग त्याच्या पाठीमागनं मुलगा असावा. का? ज्या ज्या घरात मुलगी आहे त्या घरातल्या पोरांना शिस्तच आहे. आणि ज्या घरात खळवळा नुसता पोरांचंच आहे ते बापालाच सबकी होते. म्हातारपणात त्यानं बाप पोत्यात घालून नाही हाणला तर माझं नाव बदलून ठेवा. याचा अर्थ काय? फाजील लाड झाले हो. काय पोरींना समज येतो लहान वयात. पण मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. बहीण असेल तर तिला सांभाळ रे रामाच्या राजा हो. ज्ञानोबरायासारखा विद्वान योगी पुरुष रुसून बसतो ताटी लावून. तादी शक्ती मुक्ताबाई नावाची बहीण जाते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मिथ्या कल्पना मागे सारा. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, साहे अपराध जनाचा. माझं नीट आहे का? जपावे या बंधनास निरामय भावनेने, जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने. अरे आपल्या आईनंतर आपल्यावर सगळ्यात जास्त जीव लावणार कोण आहे? तर ती आपली बहीण आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल आणि मग हे दुर्योधन काडी लावाय. गव्हाणे महाराज भीष्माचार्यांकडे गेले. नाव ओरिजिनल आहे देवव्रत. भीष्माचार्यांचं ओरिजिनल नाव देवव्रत. भीष्माचार्यजी जी. अहो त्या अर्जुन लय पुढे प्रगती करायला लागला. तुम्हाला काय वाटत नाही का? म्हणजे मला काय वाटायचंय. अहो म्हणले द्रोणाचार्य तुम्ही हे त्याचे गुरु झाले आणि गुरुपेक्षा चेलाच लय मोठा झाला. म्हणजे तुम्हाला काय पाहत नाही का? मग म्हणले काय आंदोलन घेऊन चेल्याची माप काढायची का? हे गुरुचं लक्षण नाही म्हणे. शिष्यानं गुरुला उलट बोलायचं नाही आणि गुरुनं शिष्याची माप काढायची नाही. शिष्य कदाचित त्याच्या प्रारब्धानं गुरुच्या पुढे जाईल. अरे पण गुरु गुरु आहे, एक डाव राखूनच ठेवतो. गुरुला जर ते पावलं नाही तर तो गुरु म्हणण्याच्या लायकीचा नाही. गुरुनं शिष्याला काही मागायचं नाही आणि शिष्यानं गुरुला काही कमी पडून द्यायचं नाही. हे किती प्रांजळ नातं आहे हो. ते म्हणले अरे काय दुर्योधना म्हणणं आहे? म्हणणं एक आहे, तो पुढं चालला तर 5 पांडवाचा विनाश करा. आणि मग प्रतिज्ञा केली, निष्पांडवी पृथ्वी करील. नाही येत पाऊस मोठा असू द्या, निष्पांडवी पृथ्वी करील. आणि मग उद्या सकाळी झालं बनते. उद्या सकाळी तर 4 पांडव ताब्याला. समोर पहा, एक जण पांडव राहिला, त्याचं नाव आहे अर्जुनजी. अहो एवढं भयंकर दृश्य. पण जगाच्या मालकाला घाम आला ना, कृष्णाला. देवावरी भार घालून या. कारण पांडवाचं रक्षण करणं काम आहे त्याचं. द्रौपदीला रात्री 12ला बोलव, द्रौपदी पळतच आली. माझ्याकडे पाहतो मी. द्रौपदी आली. काय रे देवा? काही नाही, तुला वाचतं का? तुझे मालक वाचावे. आता हिचे मालक म्हणजे पांडव. वाचतं द्यावा. एक काम करायचं, पहाटे 3 वाजता द्रोणाचार्याच्या झोपडीजवळ जायचं आणि दरवाजा वाजवायचा. अरे वाजवायची गरज नाही, उघडाच दरवाजा. आणि ते योग साधनेला बसतं. दरवाजा ढकल, बांगड्या वाजवून पाया पड, देवावरी भार घालून या. तसंच केलं तिनं. पहाटे 3ला उठली, दरवाजा ढकलला आणि बांगड्या वाजवल्या आणि पाया पडली. कोण? बोला बोला बोला. द्रौपदी. जशी द्रौपदी पाया पडली, डोळे झाकलेले भीष्म पितामह, त्यांच्या लक्षात आलं कोणतरी स्त्री पाया पडते. त्यांनी डोळेच उघडले नाही. अखंड सौभाग्यवती भव आशीर्वादच दिला. राजकारण आहे बरं का हे, नीट आहे का? आणि डोळे उघडले. घोटाळा झाला म्हणे. जिच्या 5 पांडवाला मारण्याची शपथ मी आता घेतली रात्री,
तिलाच मी म्हणतोय अखंड सौभाग्यवती. आता काय करायचं? आता आशीर्वादही दिला आणि शपथही घेतली. काय करायचं? युद्ध चालू झालं. भीष्माचार्याचे मायावी बाण, अर्जुनाचे बाण, दोघाचे बाण एकमेकाला धडकायचे. कुरुक्षेत्र सगळं उफाळून निघलं. बाणाचा वर्षाव आहे. घणाघाती युद्ध चालू आहे. एकमेकासमोर कौरव पांडवाचं घणाघाती युद्ध, 27 दिवस चालणारं युद्ध, भयंकर दृश्य. आणि इकडून मायावी बाण भीष्माचार्याने सोडला. अर्जुनाच्या हातातला गांडीव धनुष्य तुटून पडला. आता मात्र भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, एक क्षण जर विलंब करतो तर माझा अर्जुन नावाचा मेहुणा वाचत नाही. हातातला कासरा टाकून दिला आणि भगवान परमात्म्यानं सुदर्शन चक्र हातात, खबरदार! हातात जसं सुदर्शन दिसलं, भीष्म पितामह थरथरच कापायला लागले. काय रे देवा, काय नाही भीष्मा, एक बाण सोडला अर्जुनाकडं तर या सुदर्शनानं तुझं मुंडकं उडवीन. हातातला धनुष्य टाकला भीष्मानं. आणि आता 1 मिनिटाचा ऐका. भीष्म पितामह म्हणले, वा देवा, एवढंच पाहिजे होतं मला. अरे तू प्रतिज्ञा केली ती विसरला का? हातात बाण घेणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. आणि मग तू प्रतिज्ञा मोडू शकतो तर मी प्रतिज्ञा बी केली ती पांडव मारीन. मी बी प्रतिज्ञा मोडली. विठ्ठल विठाला 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 विठाला. माझा दृष्टांत मनोरंजन म्हणून घ्यायचं नाही, सिद्धांत एकच घ्यायचा. देवावर जर भार टाकला तर तो त्याच्या तत्वात सुद्धा बदल करायला मागं पुढं पाहत नाही. म्हणून जगाचे मालक तुकोबराय म्हटले, करचे परिवारावर दुःख आलं तर आपण सोलापूर जिल्ह्यात भाग्यवान जिल्ह्यात आहे. सकल संतांच्या पादुका महाराष्ट्रभर पसरल्या, सगळ्या समाध्या. पण त्याच समाध्या माझ्या पांडुरंगाला पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्यात येतात. भाग्यवान जिल्हा आपला पंढरपूर नावाचं गाव आहे. तिथं राहणारा विठू पाटील नावाचा एक देव आहे. त्याच्यावर जर जबाबदारी घातली तर तो काय करतो? अभंगाच्या द्वितीय चरण. मग तो कृपा सिंधू. का कौतिक आहे का काय आहे का काही नाही. महाराज, विनोदाचा भाग सोडून द्या, पण जगाच्या मालकाच्या पत्नीला विश्वास नाही. मला नाही विश्वास. सगळ्या जगाचं सांभाळ तुम्ही करता. म्हणले प्रयोग करून बघ. आणि मग एक मुंगी घेतली छोट्याशा पेटीमध्ये. भल्या मोठ्या राणी महालात गेल्या रुक्मिणी साहेब. पहारेकऱ्यांना सांगितलं इथं कुणाला येऊ देऊ नका. मोठं लाकडी कपाट आणि मग त्यात आतली पेटी, त्यात बारकी डबी ठेवली. आतमध्ये कोणाला 1 आठवडा येऊ द्यायचं नाही. ठीक आहे, आता राजाच्या राणीचा आदेश आहे. पहारेकरांना एक वर डुट्या केल्या. कुणी फिरकोही दिलं नाही तिकडे चिटपाकू. आणि आठवड्यानं रुक्मिणी साहेब गेल्या. म्हणले आता मुंगी मिळली असेल तेवढी डबी घेऊन देवाकडे जाऊ आणि आपल्याच देवाला म्हणू त्या अभंगाचं प्रमाण खुडून टाका. पोषितो जगाशी एकला तो. काय केलं तुम्हाला? तुमच्यामुळं मुंगी मिळली ना. तुम्ही म्हणला नसता मी सगळ्या जगाला जेवणाची सोय करतो तो मुंगी मिळलीच नसती म्हणे. आणि मालकाची सगळं गोष्ट खोटी ठरवायला रुक्मिणी साहेब गेल्या. महालाचा दरवाजा उघडला आणि मग ते कपाटाचा दरवाजा, बारकी पेटी उघडली. आतमध्ये पाहिलं तर मुंगी जिवंत उड्या मारते 2-4. आणि मग रुक्मिणी साहेबाच्या ध्यानात आलं, का बरं भानगड? बारकाव्यानं बघितलं तर एक साखरेचा कण तिथं दिसला. भला मोठा विचार केला. नवीन पेटी आणली होती, बारकी डबी सरापाच्या दुकानातनं. त्यात कशी बरं साखर गेली असेल. आणि मग जवळ गेल्या. देवा, मुंगी जिवंत असेल का मृत असेल? देव म्हणले, मृत म्हणायचा संबंधच नाही ना. पोषितो जगाशी. अरे मीच पालन पोषण करतो, मरल कशी? रुक्मिणी साहेब म्हणल्या, खरं सांगा, तुम्ही रूप पालटून तिथं गेलता का? तुम्ही साखर टाकली का? देव म्हणले, माझा काय साखर टाकायचा संबंध आहे? म्हणजे साखर गेलीच कशी? अगं म्हणले, रखुमाई तुझ्या ध्यानात आलं नाही. ज्या वेळेला मुंगी तू कैद करत होती डबीमध्ये त्यावेळेला तुझं औक्षण केलं होतं आधी. आणि औक्षण करताना तुझ्या डोक्यावरच्या साखरेचे 2 थेंब त्यात पडले. एक तू कण खाल्ला मुंगीनं आणि आठवडा काढला. अजून तो आठवडाभर जरी महालाकडे फिरकत नव्हती तरी मुंगी 2-4 उडी हाणून मस्तपैकी झोपून आराम काढून दिवस काढत होती. याचा अर्थ काय? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तुमचं माझं पोट भरण्याचं काम त्याचं आहे. मग तू काय करतो? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला इसे नाही. आणि मग त्याला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्यानं त्याचे अवतार पाठवले. कोणकोणते? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये काशी होय. घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्व भरे आदरा मूर्ख जैसा. घरी आई बापाला नीट बोलत नाही आणि बाहेर दादा नाना साहेब म्हणे मूर्ख आहे. ज्ञानोबराय म्हणले, काय परखड बोलले हो. पण घरी जर आई बापाला चांगलं म्हणत असेल
तर म्हणले जगातला तो एक नंबर ते. या दोन्ही भावंडाची गाठ घ्या. आमचे दिलीपरावजी त्यांचे बंधुराज आप्पा होते तेव्हा घर वजनदार होतं. आप्पांची सेवा घडली, आईची सेवा घडते, मायबापाच्या आशीर्वादानं सगळं मिळालं. याचा अर्थ गोकुळ तयार झालं. पण गोकुळात आशीर्वाद देणारे नंदराजा राहिले नाही ना. अयोध्या तयार करता येईल हो, चारी बहिणीला 2 भावंडाला, पण अयोध्येत आशीर्वाद देणारे दशरथजी महाराज नाहीत, याचा खेद आहे. तुमच्या माझ्या बाबतीतही तेच आहे सज्जन हो. किती श्राद्धाचे कीर्तन ऐकता तुम्ही. माझी वैयक्तिक विनंती आहे तरुण भावंडाला माझ्या, जोपर्यंत घरात रागवणारा ओरडणारा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सुखी आहे. ज्या दिवशी ओरडणारीच व्यक्ती निघून गेली त्या दिवशी ओळखायचं सगळे आपल्या सुखाचे सोबती आहे, बाकी कोणी दुःखासोबत येणार नाही. अरे बाप ओरडतोय त्याला कारण आहे, जे कष्ट मला करता आलं ते माझ्या लेकराला व्हायचं नाही, त्याला कारण आहे, काळजी आहे भविष्याची. त्याला लय मोठा ज्योतिष आहे तो. राम लखन बाबा माझी विनंती आहे, हात बघून तर ज्योतिषी कोणी सांगल भविष्य. हात बघितल्यावर हाताच्या रेषा पाहून भविष्य कोणी सांगतो, पण हात न बघता फक्त चेहरा पाहतो लेकीचा आणि लेकाचा आणि मग त्याचं भविष्य सांगतो, त्याला बाप म्हणा. लय मोठा ज्योतिष आहे. म्हणून विटेवरचा मालक प्रसन्न व्हावा वाटत असेल, एरवी देवाला तुम्ही नवस करता आणि नवस केल्यावर देव पावतो. बरोबर आहे ना आई? श्रावणात तुम्ही बऱ्याच माय माऊल्यानं आमच्या श्रावणी धरल्या, महिना महिना उपवास आहे त्यांच्या. एक एक महिना उपवास करतात हो. का? माझ्या लेकाचं चांगलं व्हावं, माझ्या मालकाला आयुष्य मिळावं, माझ्या लेकीचं चांगलं व्हावं. तिच्यासाठी नाही, ते उपवास करते ती तिला विचारा. ते म्हणते माझ्यासाठी उपवास नाही हो, माझं तर काय राहिलं, सगळं माझ्या लेकरासाठी आणि माझ्या मालकासाठीच आहे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे, शतजन्मी मिळू दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी मिळू दे. 100 वर्ष हा मालक मिळाला पाहिजे. तिला वाटतं ना, अशी कधी वाटत नाही तिला माझ्या आधी मालक जावा. आप्पांच्या अर्धांगिनी तिच्या गाठ घ्या. ते आईसाहेब म्हणतील मलाही लय दुःख होतो, पण लेकरा बाळांच्या पुढं रडायला जावं तर ते म्हणतील आमच्या आईलाच लय दुःख आहे. आणि मग माझा अश्रू पाहिले तर लेकरं रडतील. तिला रडता येतंय, पैथकंठ दाटून आला, मालक गेला, माझा मालक गेला. विदर्भ मराठवाड्यातली कलाकार मंडळी त्यांची गाठी घ्या. दुष्काळ पडला तर आत्महत्या करतात तिकडचे शेतकरी, आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बापाला एवढी लहान पोरग, त्याची लेख आणि बायको तिघजण असे आडवे जातात. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. बापाचं प्रेम आहे, फक्त पाहिजे घरात. कर्ज काढून दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. आपण शेतकरी आहे ना, सगळं शेतीत टाकलं तर उगवत नाही ना. कधी पाऊस पडतो, कधी पाऊस. आता गेल्या वर्षी मे महिन्यातच पूर आला बाबा, आणि यंदा प्याला पाणी नाही. कर्ज काढून दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. असा विचार करू नका, टोपी गहाण ठेवू नका हो, तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. लहान लेकराचा बाप गेला तर ते म्हणतं मला खेळणी नको, मला पाळणा नको, मला आईस्क्रीम नको, मग फक्त बाप द्या बाप. तसे आमचे दोन्ही भावंडाचे गाठी घ्या. माझं कीर्तन संपत आला आता. या 4 लेकीच्या गाठी जाता जाता घ्या, ते तुमच्या गळ्यात पडतील. तुम्ही गळ्यात पडल्यावर त्यांना फक्त म्हणा, अगं आप्पासारखी दिसणारी आहे ना आपल्या भावकीत माणसं, त्यांना असं आप्पा म्हणायचं. तिच्या तोंडातनं उत्तर येईल, आप्पासारखे दिसतील हो, पण आप्पा नाही ना. आपल्या घरातनं बाप गेल्यावर बापासारखा दिसेल एखादा माणूस, कदाचित एकसारखी दिसणारी माणसं भेटतील ना पृथ्वीवर. तसाच दिसला म्हणजे काय बाप नाही ना. बाप बाप आहे महाराज. बापाची संपत्ती महत्त्वाची नाही, त्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. म्हणजे तर माझ्या मंडपात बसलेला एकही माणूस म्हणायचा नाही
की माझा बाप लवकर जावा, म्हणायचंच नाही. ते गरीब असो श्रीमंत असो, ते म्हणतं लय पैसे घालवीन, लय पैसे, पण बाप तेवढा लय दिवस जगला पाहिजे. पण प्रारब्धातलं अक्षर संपलं तर तुमची माझी संपत्ती काही करत नाही. नाही तर जय पवारांना पार्थ पवारांना दादा वाचवले नसते का? पाहतात नाही ना. स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले, वाचवता आलं नाही. सत्ता कामाला आली नाही, संपत्ती कामाला आली नाही. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, मोठमोठी माणसं गेली हो. खालच्या भागात गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मोठी माणसं, आर आर आबा. रोहित दादानं वाचवलं नसतं का बापाला? तसं वाचवता येत नाही हो. प्रारब्धातलं अक्षर संपलं की जावं लागतं. आपल्या इथं बऱ्याचदा या हायवेला अपघात झाले, तुम्ही पाहिले असतील. बापलेकाचा अपघात होतो. ते बारामतीचा अपघात तुमच्या ध्यानात असेल. टू व्हीलरवरचा बाप, 2 लेकी पाठीमागं बसल्या होत्या आणि मग ते जाताना डंपरला धडक झाली आणि 2 लेकीचा आणि बापाचा तिथं मृत्यू झाला. तुम्हाला ती घटना माहिती आहे. ज्या वेळेला लेकीच्या अंगावनं चाक गेलं, बापाच्या आई, ते बाजूला पडलेला बाप म्हणायचा, मला मरू द्या, मी मरणारच आहे, मला नाही जगायची लई इच्छा, फक्त माझ्या लेकीला वाचवा. काही म्हणत होता तो, मला मरू दे हो, पण 2 लेकी माझ्या गाडीहून ज्या पडल्या ना, त्याला वाचवा. इथं घडली बाबा घटना आमच्या बारामतीला. आणि मग सगळा बारामती तालुका रडला. तिथून पुढं डंपरची वाहतूक बंद झाली. हे थोड्या दिवसाचं आहे महाराज, विसरून जातात लोक. आपल्या इथं घटना घडली, किती दिवस आपण लक्षात ठेवू? 2 महिने, 4 महिने, 6, त्याच्या पुढं लक्षात राहत नाही. सोपं वाक्य सांगतो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. घरचे परिवाराच्या दारात तुम्ही मी आलो, मी तर का लय जास्त दिवस राहणार आहे का? अरे 2-4 अर्ध्याच्या तासांत जेवून चाललो आम्ही, तुम्ही अर्ध्याच्या तास 1-2 तास राहील, लय जवळचा पाहुणा आजच्या दिवस मुक्काम करल, उद्या चालला. ज्याची त्याला भोगायचं आहे महाराज आहे. आणि मग ज्याला जखम झाली त्याला त्याची किंमत विचारा. आप्पा गेलेलीची जखम या परिवाराला आहे. आपण एक काम करायचं, आपण आता आप्पांना श्रद्धांजली आपली व्हायची, आपल्या सगळ्याचं तिळतिळ पुण्य एकत्र करायचं आणि भगवान परमात्म्याला विनंती करायची, जिथं कुठं आप्पा असतील तिथं आप्पांना स्वर्गात तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणि जे काही आमच्या परिवाराला दुःख झालं असेल ते दुःख पचवण्याची ताकद आमच्या परिवाराला दे भगवंता, आणि असं दुःख पुन्हा आमच्या परिवारावर लवकर पाठवू नको, अशी विनंती करायची. मग आपण थांबायचं. ज्ञानेश्वर माऊ 4ला सायंकाळी भगवान परमात्म्याची कृष्ण जन्माष्टमी. वारकरी संप्रदायामध्ये काही पर्व काळाचे दिवस आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्र. सगळ्या भजनी मंडळा करताय बरं का. हे 5 पर्व काळ आहे. 5 पर्व काळाचे उपवास धरायचे आणि त्याचं पारणं एकादशी सारखं दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. आपला घोटाळा असं आहे, रामनवमी आली की आपण 12ला फुलं पडली तर 12:30ला पंक्ती वाचल्याच. हे नीट आहे का? रामनवमीला जर 12-12:30ला जेवला तर उपवास संपला. 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 पर्व काळ, हे 29 उपवास, दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे एकादशी सारखं पारणं फेडायचं. आणि उद्या कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आहे. माझी महत्त्वाची सूचना आहे वारकऱ्यांना, कृष्ण जन्माष्टमी साजरी जरूर करा, पण तो दिवस माझ्या ज्ञानोबरायांचा जन्मदिवस आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कृष्ण जन्माष्टमी अधिक ज्ञानोबरायांचा जन्मदिवस, या 2 गोष्टी एकत्र साजरी करायच्या अष्टमी दिवशी. ज्ञानोबरायांच्या आणि कृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. पुढचा काळ जरा कठीण आहे, पाऊस वेळेवेळ पडेल का नाही सांगता येत नाही, पण माझ्या बळीराजासाठी आपण प्रार्थना करू देवाला, निसर्ग राजालाही विनंती करू. ए रे रे पावसा, ए रे रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो रे. गेल्या वर्षी शेतातलं पाणी बघितलं आम्ही, वाहून गेली ना शेत. गेल्या वर्षी रस्त्यावर पाणी पाहिलं, यंदा पाणी पाहिलं बाबा मी, पण कुठं? शेतकऱ्याच्या डोळ्यात. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी जर आपल्याला पाहायला वेळत असेल तर बळीराजा सुखी नाही तर कोण सुखी आहे? तो सुखी नसेल तर जगात कोणी सुखी नाही. म्हणून आपण वरुण राजाला मागणी करूया लवकर. सगळे फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, TETचा पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला, फक्त ढग फुटायचा राहिलाय. आता ढग फुटला की आपलं कामच झालं. आणि म्हणून सगळ्याच्या वतीनं निसर्गाला विनंती करू, पाऊस पाणी वेळेवर पडला तर तुम्ही सुखी आहे, आणि तुम्ही सुखी तर मग जग सुखी. तुम्ही पोशिंद आहे जगाचं, शेतकरी पोशिंद आहे. म्हणून तुम्हा सगळ्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. करचे परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आला, मन परिवाराच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो. कार्यक्रमाचं चित्रीकरण माझे जिवलग मित्र भक्त बाळू मामाचा
या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे समाधान दादा निटवे त्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं चित्रीकरण दर्जेदार यूट्यूब चॅनल आहे. चांगले वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ कीर्तनकार प्रसिद्ध विद्वान गुणवान कलाकार महाराज मंडळींची कीर्तनं त्याच्यावरती आहेत. गायक वादक कीर्तनकारांच्या कला त्याच्यावर आहेत. आणि मग सगळ्यांनी भक्त बाळूमामाचा यूट्यूब चॅनल सर्च करा. आता नावच मामाचं आहे त्याच्यामुळं काही कमी पडायचं नाही. देणारेच मामा आहे त्याच्यामुळं भरपूर आहे. पण त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करूया. हे हिंगोली जिल्ह्यातली गायक वादक मंडळी एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हे असं गायन ऐकायचं म्हटलं तर महाराज तुम्ही यूट्यूबला ओमकार महाराज जगताप नाव टाकलं तर मग असा आवाज ऐकायला भेटतो. आमचे अमोल महाराज मालेकर पती एका कीर्तनाला गायला 15,000 रुपये घेतात ते. मग आपल्या प्रेमाखातर ही मंडळी आलेली आहे. महाराज आमच्या दिलीप भाऊने आग्रह केला, मला मेसेजच केला म्हणे महाराज हेच गायक वादक आणा बरं का. त्या दिवशी आपण कीर्तनाला गेलतो आणि म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराज मंडळी माझ्या समोर आले. आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार आमचे विक्रमजी महाराज गावाने टाळी वाजवा जोरदार एकदा. गोड हात आहे त्यांचा, जितका गोड हात आहे त्याच्यापेक्षा जास्त स्वभाव गोड आहे त्यांचा. फक्त साखरच कस काय अजून मुंगी लागली नाही ते मला मिळ लागलं नाही. लय गोड स्वभाव आणि त्यांनाही दंडवत प्रणाम आहे. आमचे युवा कीर्तनकार संगीत अलंकार भजन सम्राट आमचे ओम महाराज त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याकरता टाळी वाजवा. गोड सुंदर साऊंड लावले आमचे करचे साऊंड दादा त्यांनाही धन्यवाद आहे. विनेकरी बाबा माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी तुम्ही सगळेजण सगळ्याच्या सूचना आहे महत्त्वाची. फुलाचा अभंग होईल आता. परिवारातल्या लोकांनी सगळ्यांनी आप्पाच्या फोटोजवळ यायचं आहे.